जैन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या नवीन सूचना ही आली आहे. त्या सूचनेमध्ये पात्रता, वयोमर्यादा तसंच बघा जे काही पसंतीक्रम लॉक करायसंदर्भात महत्त्वाची अपडेट त्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे. तर त्या सूचनेनुसार तुम्ही ह्या ठिकाणी बघा पात्र होतात का, तर एकदा नक्की बघा. तर आज आपण संपूर्ण डिटेल्स बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती महत्त्वाची सूचना 11 फेब्रुवारीला आलेली. तर मित्रांनो, पवित्र प्रणालीवर सध्या जे काही अपडेट आहे तर त्याच्यामध्ये बघा आपलं जे काही प्रेफरन्स आहे ते देखील लॉक झालेले आहे. जवळपास अशी माहिती मिळते की 1,00,000 प्लस या ठिकाणी पवित्र प्रणालीवर जे काही प्रेफरन्स लॉक आहे तर त्याची संख्या 1,00,000 प्लस या ठिकाणी झालेली आहे लॉक करण्यासंदर्भात. तसंच बघा ही महत्त्वाची सूचना कालच्या दिवसाला या ठिकाणी बघा 11/2/2024ला महत्त्वाची सूचना या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जे काही बुलेटिन आहे, न्यूज बुलेटिन त्याच्यामध्ये या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे संकट समाधानमध्ये बघा इयत्ता 6वी 8वी इयत्ता 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या गटातील केवळ बी.कॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाही. तर अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी बी.कॉम जे उमेदवार झालेले आहे बी.कॉम उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. तर त्याच्यात बघा ज्यांनी 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी या गटातील केवळ या ठिकाणी बी.कॉम जर धारण केलं असेल म्हणजे बी.कॉम फक्त त्यांची डिग्री झालेली असेल तर अशा उमेदवारांनी या ठिकाणी बघा पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने हे उमेदवार पात्र ठरत नाही. तसंच बघा बी.कॉमसह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उदाहरणार्थ बघा बी.कॉम बी.कॉम अर्हतेनंतर एम.कॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार 11वी ते 12वीचे प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यानंतर 2 नंबरचं असा उमेदवार बी.कॉम अर्हतेसह डी.एड जर असेल आणि तो टी.ई.टी 1 आणि सी.टेट 1 जर असेल पात्र तर त्याला 1ली ते 5वीचे प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी उपलब्ध होतील. त्यानंतर दुसरी बघा सूचना 6वी ते 8वी या गटातील पात्र उमेदवारांना या ठिकाणी इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे व लोकप्रशासन हे विषय मुख्य विषय असणारे उमेदवार या ठिकाणी पात्र राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी जो सामाजिक शास्त्रासंदर्भात महत्त्वाचं जे गट आहे तर त्याच्यामध्ये बघा 6वी आणि 8वी या गटातील जे पात्र उमेदवार आहे त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल व सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम जर तुम्हाला जनरेट झाले असेल तर त्याच्यामध्ये तुमचं जे पदवी स्तरावर मुख्य विषय म्हणून ह्याच्यामधील जो काही इतिहास असेल, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, राज्यशास्त्र व लोकप्रशासन ह्यापैकी कोणताही या ठिकाणी एक मुख्य विषय असायला पाहिजे. आणि ते जे उमेदवार जे सामाजिक शास्त्र असेल, भूगोल असेल आणि इतिहास असेल असे जे काही विषय तुम्हाला 6वी ते 8वीसाठी जर जनरेट झाले असेल तर ते उमेदवार ह्या ठिकाणी पात्र असणार आहे. त्यानंतर बघा काही उमेदवारांना शासन जो निर्णय होता 28/3/2006 नंतर जन्मलेल्या ह्यात अपत्याची संख्या 2पेक्षा अधिक म्हणजे या ठिकाणी बघा अपवाद दुसऱ्या अपत्याच्या वेळी जे काही जुळे अथवा तिळे जन्म असल्याने असे उमेदवार ह्या ठिकाणी नोकरीसाठी पात्र नाही. यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही. म्हणजे ज्यांचं महत्त्वाचा जो काही शासन निर्णय होता 28/3/2006 नंतर जन्मलेल्या ह्यात अपत्यांची संख्या 2पेक्षा अधिक या ठिकाणी पाहिजे नाही. म्हणजे जे अपत्य आहे 2006 नंतर म्हणजे 28/3/2006 नंतर ज्यांचं अपत्य 2पेक्षा अधिक आहे तर अशा उमेदवारांचं या ठिकाणी बघा जर प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही म्हणजे ते या ठिकाणी नोकरीस अपात्र या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा महत्त्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणजे या ठिकाणी बघा स्थानिक स्वराज्य संस्था 1ली ते 12वी या व खाजगी संस्थेतील 11वी ते 8वी पदासाठी शासन निर्णय महत्त्वाचे या ठिकाणी देण्यात आले आहे. 1/1/2019चा, 7/2/2019चा, 25/2/2019, 16/5/2019, त्यानंतर आहे 12/6/2019, 10/11/2022 मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचारात घेण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही 1ली ते 12वी स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आणि खाजगी संस्थेमधील 1ली ते 8वीसाठी जे महत्त्वाचे शासन निर्णय आहे तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास या ठिकाणी 1 2 3 4 5 6 जे शासन निर्णय सध्या आहे तर त्याच्यामधील महत्त्वाच्या जे तरतुदी आहे व गट व गटातील विषयासाठी व वयासाठी ह्या ठिकाणी विचारात घेण्याच्या महत्त्वाच्या तरतुदी बघा खाली आहे. तर ह्याच्यात 1ली ते 5वी या ठिकाणी बघा 1ली ते 5वी इयत्ता 12वीमध्ये खुल्या प्रवर्ग किमान 45% आणि आरक्षित प्रवर्ग 40% ही पात्रता असायला पाहिजे. 6वी ते 8वी यासाठी पदवीमध्ये
जो काही खुला प्रवर्ग आहे त्याला किमान 45% आणि आरक्षित जो प्रवर्ग आहे त्याला 40% पात्रता असायला पाहिजे. त्यानंतर 9वी-10वीसाठी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50% असायला पाहिजे. त्यानंतर जो पुढचा वर्ग आहे 11वी-12वीसाठी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान 50% उत्तीर्ण असायला पाहिजे. म्हणजे जे काही पात्रता या ठिकाणी देण्यात आली आहे, जे काही वरील 5 जे शासन निर्णय आहे त्याच्यानुसार जर तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र असाल तर तुमचं बघा 12वीमध्ये ओपनसाठी ओपन प्रवर्ग असेल त्याला 45% पास पाहिजे आणि आरक्षित जे वर्ग आहे म्हणजे ST, SC जे असेल तर त्यांना 40% या ठिकाणी महत्त्वाचं पासिंग या ठिकाणी लागणार आहे. तसंच बघा 6वी ते 8वीसाठी देखील सेम आहे. मग त्याच्यामध्ये पदवीमध्ये त्यांना 45%, ओपनसाठी आरक्षितसाठी 40. पण या ठिकाणी बघा 9वी आणि 10वी या गटासाठी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्गाला या ठिकाणी 50% पाहिजे पास. म्हणजे तुमचं पदवी जर तुम्ही 9वी ते 10वीसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला पदवीमध्ये या ठिकाणी खुला व आरक्षित प्रवर्ग दोघी प्रवर्गांना 50% या ठिकाणी तुम्हाला पासिंग पाहिजे. तसंच 11वी-12वीसाठी देखील सेम आहे 50% पासिंग. तर हे एक लक्षात द्यायचं. अशी तुमची जर पात्रता असेल संपूर्ण ज्या डिग्रीमध्ये तर एकदा चेक करून घ्या. त्यानंतर बघा वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आली आहे. वयोमर्यादेसंदर्भात तर शासन निर्णय होता 10/11/2022 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिराती देण्याची सुविधा पोर्टलवर आपल्याला माहिती आहे की 16/10/2023 रोजी दिली आहे. यास्तव उमेदवारांचे वय 23/10/2023 रोजी विचारात घेण्यात आले आहे. म्हणजे जी काही वयोमर्यादा आपली अंतिम आहे तर ज्या दिवशी जाहिरात सध्या देण्याचं डेट आली होती तर त्याच्यामध्ये बघा जाहिराती देण्यासाठी 16/10/2023ला या ठिकाणी आलं होतं. तर तुमची जी काही वय आहे तर ते वय जे आहे जो काही शासन निर्णय आहे 10/11/2022 मधील तरतुदीनुसार ज्या तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जी काही महत्त्वाची डेट आहे 16/10/2023 रोजी दिली आहे. यास्तव उमेदवारांचे वय हे 23/10/2023 रोजीचे विचारात या ठिकाणी घेण्यात आले आहे. त्यानंतर खाजगी ज्या संस्था आहे तर त्या संस्थेमधील रिक्त पदासाठी 9वी ते 10वी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी व या ठिकाणी 11वी-12वीसाठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान तृतीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. म्हणजे या ठिकाणी जर खाजगी संस्थेमध्ये संदर्भात या ठिकाणी देण्यात आला आहे जर तुम्ही 9वी-10वीसाठी जर पात्र असाल तर पदव्युत्तर जे काही पदवी स्तरावर तुम्हाला उत्तीर्ण ही श्रेणी जी असेल व 11वी-12वीसाठी जी पदव्युत्तर पदवी स्तरावरील जी श्रेणी असेल तर ती तुम्हाला द्वितीय श्रेणी या ठिकाणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच ज्या काही कमाल ज्या वयोमर्यादा लागू करण्यासंदर्भात या ठिकाणी कोणतंही देण्यात आलेलं नाही. तसंच बघा पुढचं उमेदवारास त्याच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह असे 2 प्रकारचे प्राधान्यक्रम या ठिकाणी जनरेट झाले आहे. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे. तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात. या ठिकाणी प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना आहे. तर ह्याच्यात बघा ज्या उमेदवारांना मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हे 2 जे काही जनरेट झालेले आहे दोघ्या प्रकारच्या टॅबमध्ये तर त्याच्यामध्ये जे काही प्राधान्यक्रम तुम्हाला समजा तुमच्या सोयीच्या जिल्ह्यानुसार किंवा सोयीच्या पसंतीक्रम ह्या ठिकाणी नमूद करायचं आहे. मग त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम लॉक करण्यानंतर उमेदवाराला ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचे देण्यात आले की तुम्हाला सर्व प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी लॉक करणे बंधनकारक नाही. म्हणजे तुमच्या सोयीच्या ठिकाणानुसार तुम्ही प्राधान्यक्रम हे लॉक करू शकता. तुम्हाला 100 प्राधान्यक्रम आले असेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी जायचं नसेल, तुमचं सोयीचं नसेल, लांबचा जिल्हा भेटला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम हे लॉक करू शकत नाही किंवा लॉक तुम्हाला तुमच्या मर्जीनुसार तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात किंवा करू शकत नाही. तर तुमच्या मर्जीनुसार ते प्राधान्यक्रम तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी लॉक करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जायचंच नाही अशा ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम हे लॉक करू नका. तर महत्त्वाचं होतं का आपल्या सोयीनुसार आपल्याला या ठिकाणी प्राधान्यक्रम संपूर्ण लॉक करण्यासंदर्भात बंधनकारक नाही. तुम्हाला जर पटलं तर तुम्ही 1 प्राधान्यक्रम देखील लॉक करू शकता, 10 देखील करू शकता, 100 देखील करू शकता. ते तुमच्यानुसार आहे. पण तुम्हाला जायचंच नाही त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करू नका. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे तेथेच तुम्ही जाण्यासाठी प्राधान्यक्रम हे लॉक करू शकता. तसंच उमेदवारांचा सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या सोयीची पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास तो पात्र राहणार आहे. महत्त्वाची आणि IMP सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. तर हा प्रश्न आपल्या मनामध्ये देखील होता. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता ज्या उमेदवारांनी सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या सोयीचे पद किंवा जिल्हे या ठिकाणी नसेल उमेदवारांनी आत्ता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास पात्र राहणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला प्राधान्यक्रममध्ये तुमचा स्वजिल्हा जर आला नसेल आणि जे
लांबचे जे जिल्हे आले असेल तर अशा ठिकाणी जर तुम्हाला प्राधान्यक्रम या ठिकाणी कोणतं द्यायचं नाही सोयीचं नसल्यामुळे, तरी तुम्हाला काही हरकत नाही. तर आता असे जे प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी लॉक जर नाही केले तरी तुम्हाला जो काही पुढील टप्पा असणार आहे उमेदवारांना, नव्याने जे काही जाहिराती जर आल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही पात्र हे राहणार आहे. आणि नव्याच्या जाहिराती, कारण जाहिराती ह्या टप्प्याटप्प्याने येत असल्यामुळे महत्त्वाचा अशा उमेदवारांना पुढे हे जाहिरातीमध्ये ते पात्र असणार आहे, म्हणजे त्यांना पुढे संधी असणार. तर समजा पुढच्या जाहिरातीमध्ये जर तुमचा जिल्हा आला तर तेव्हा तुम्ही प्राधान्यक्रम हे देऊ शकता. तर महत्त्वाची ही सूचना होती. तर तुम्हाला जर लांबच्या प्राधान्यक्रम आले असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी देऊ नका. आणि पुढील टप्प्यात जर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर प्राधान्यक्रम आले तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. अशी या ठिकाणी महत्त्वाची सूचना, तुम्ही पात्र असणार अशी सूचना या ठिकाणी देण्यात आलं आहे. सोयीचे जिल्हे जर नसेल तर असे प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी चालेल. तसंच बघा, उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही. महत्त्वाची जी काही सूचना आहे ती या ठिकाणी बघा, आपण जे काही प्रेफरन्स या ठिकाणी लॉक केलेले आहे 1, 2, 3 असे जे काही प्राधान्यक्रम दिलेले आहे, तर त्या प्राधान्यक्रमाच्या नुसार तुमची जे काही टेट स्कोर असेल तर टेट स्कोरच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी तुमची शिफारस केली जाते. त्यानंतर उमेदवाराच्या ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतर जे काही पुढील जे प्राधान्यक्रम असेल तर त्याच्या या ठिकाणी विचार केला जाणार नाही. म्हणजे तुमचं समजा 1, 2, 3, 4, 5 असं जर तुमचे प्राधान्यक्रम या ठिकाणी असेल आणि तुमच्या 4 नंबरचा प्राधान्यक्रम तुम्ही जर सिलेक्ट झाला वरच्या, तर इथून जे काही पुढचे 5, 6, 7 जे असेल तर इथून तुम्ही या ठिकाणी बाद होतात. म्हणजे या ठिकाणी तुमचा पुढचा विचार होणार नाही. तुम्ही जर इथून जर सिलेक्ट झाले 4 नंबरला तर इथून पुढे जे बी असेल तर संपूर्ण या ठिकाणी बाद होतात. या ठिकाणी तुमचा पुढे विचार होणार नाही अशी या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. तसंच बघा, उमेदवारांची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटातील निवड झाली असेल तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर ते उमेदवार सोयीचे होणार आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी देण्यात आले तुमचं जे काही मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला जर तुमची ज्या गटासाठी निवड झाली, उदाहरणार्थ तुम्ही 1 ते 5 साठी जर तुमची निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. म्हणजे हा जर गटामध्ये तुमची विदाऊटला जर निवड झाली तर खाजगी संस्थेमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम जर आले तर ह्यापेक्षा वरचा गट म्हणजे 6 ते 8 साठी तुमचा विचार होणार आहे. त्यानंतर तुमची ह्याच्यामध्ये पात्रता असायला पाहिजे तर तुमचा या ठिकाणी पुढे विचार होणार. जर तुम्ही 1ली ते 12वीसाठी जर पात्र असाल आणि विदाऊट इंटरव्ह्यूला तुम्हाला 1ली ते 5वीला या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालं तर पुढचा जो काही गट असणार आहे तुमचं 6 ते 8 आणि तुमचा पुढचा आहे 9 ते 10, 11 ते 12 असे तुमचं पुढचा गटासाठी या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, असं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्र नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहे. यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासायची आहे. म्हणजे आपले जे प्राधान्यक्रम या ठिकाणी जनरेट झाले आहे तर ते आपल्या स्वप्रमाणपत्रामध्ये जी माहिती दिली होती त्याच्या आधारावर प्राधान्यक्रम सध्या जनरेट होत आहे. जर या ठिकाणी कमी अधिक जर जनरेट झालेले असेल तर आधी आपण सर्वप्रथम जी काही नोंद केलेली माहिती आहे स्वप्रमाणपत्रामध्ये तर ती या ठिकाणी तपासायची आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाची सूचनेचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. आशा करूया तुम्हाला समजलं असेल. तर अतिशय महत्त्वाचं हे होतं. तर याच्यानुसार तुम्ही एकदा स्वतःचं रिव्हेरीफाय या ठिकाणी करून घ्या. पात्रता वयोमर्यादा संदर्भात जे काही टक्केवारी असेल त्या संदर्भात देखील. तर अतिशय महत्त्वाचं होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. आज लास्ट डेट आहे तुमचं या ठिकाणी लॉक करण्यासंदर्भात. तर जे उमेदवार राहून गेले असेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर जे काही लॉक करण्याचं या ठिकाणी काम आहे ते पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्ही ह्या शिक्षक भरतींपासून वंचित राहू नये. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.